आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. तुम्हाला जरी लाख वाटत असला ना की हा सावीसाठी परत आलाय, तर मला तसं वाटत नाही. त्यामुळे मला पटवून देण्याचा प्रयत्न करू नका. थांब. आदित्य आज घरी आलाय तर तो असाच सांगणार नाहीये. नाही, आपल्या घरी कोणी शत्रू जरी आला ना तरी त्याचं आदरातिथ्य करणं, त्याला अतिथी म्हणून त्याचा पाहुणचार करणं हे आपलं कर्तव्य आहे. मुळात हे माझ्या रक्तातच आहे. हा तर तुमचा मुलगा आहे. याला नाही घराबाहेर ठेवणार. गेस्ट रूम मध्ये सोय केली याची. पाहुणा म्हणून आला ना तो, मग आता पाहुणा म्हणून 2 दिवस राहा म्हणावं आणि 2 दिवसात पाहुणचार घेऊन आपला मान राखून निघून जा म्हणावं. आता शांतपणे झोप. वणवण संपली तुझी बाळ. जरा कळ काढ. मला खात्री आहे जसा तू या खोलीत या घरात आलायस तसाच एक दिवस सुंदरीच्या मनात सुद्धा प्रवेश करशील. मग माझा मुलगा, माझी सून, माझी नात असं सुखी कुटुंब बघण्याची आस माझी पूर्ण होईल. झोपा. येते मी. अजून एक गोष्ट, सुंदरी किंवा घरातल्या इतर कोणालाही तुझ्यापासून त्रास झाला तर गाठ माझ्याशी आहे. त्यामुळे कोणाचाही विश्वास मोडू नकोस. तू खरोखरच बदलला आहेस हे सगळ्यांना पटलं तर तुला कोणीही विरोध करणार नाही. तू सगळ्यांना इथे सुख द्यायला आलायस, त्रास द्यायला नाही आलायस. हे सगळ्यांच्या लक्षात आलं पाहिजे. शांतपणे झोप. आई माझ्या बाजूने असली तरी कधी घोळ घालू शकते. पण जाऊ दे ना, आपल्याला काय करायचंय. पण लवकरात लवकर अनुला साहेबांच्या तावडीतून सोडवायला हवं. हॅलो, नमस्कार. येडी सर उर्फ आदित्य नगरकर. काय मस्त गेम वाजवला तो. आता हो, आमच्या परवानगीशिवाय वारा इथला तिथं जात नाही. एवढी मोठी बातमी कळायची राहणार वेळ आम्हाला. हे सगळं सोड. तू सांगितलेलं काम मी केलंय. मला सांग, मी अनुला गेलं कधी येऊ? आत्ताच्या आत्ता येऊ की उद्या सकाळी येऊ? अहो काय काय एवढी, जरा दमा ना. आरामात घेऊन जा की. आरामात म्हणजे काय म्हणायचंय तुला? एक काम बाकी, अजून फक्त एक काम. हे काम करा आणि मग तुमच्या अनुला घेऊन जा. तोपर्यंत तुमची अनु आमच्याकडे एकदम टणटणीत राहील. ठीक आहे, काय काम आहे ते सांग. ये भेटून बोलू.
काही काम होतं का? मी फक्त एवढं सांगायला आली, घरात राहायची परमिशन दिली याचा अर्थ मी तुला माफ केलं असं नाही. मला तू इथे का आलायस याचं कारण जाणून घ्यायचं. तू स्वतः बऱ्या बोलानं सांगितलंस तर ठीक, नाहीतर माझं मी शोधून काढीलच. आणि हो, सावी आणि आईमुळे मी तुला घरात घेतलंय, पण 24 तास लक्ष तुझ्यावरती ध्यानात असू दे. त्यामुळे कुठलंही कारस्थान करण्याचा प्रयत्न केलास तर तुझी गाठ माझ्याशी आहे हेही ध्यानात असू दे. तसं बोलायचं तर बरंच काही आहे, पण आत्ता नको. सावी झोपली. अरे चल यार, स्कूलला जायचं, तुझून रेडी नाही झाला स्कूलला जायला. काय आरोह तू पण ना. हा मला नाही जायचं, माझा मूड नाहीये. आरोह अरे हे मूड वगैरे असं काही नसतं रे. स्कूलला तर आपल्याला जावं लागतं की नाही. हा स्कूलला जाणं खूप इम्पॉर्टंट असतं. आणि आता ठीक आहे आपल्याला आरोह बस इथे. मी काय सांगतोय ते नीट आहे, ओके. आणि आरोह अरे झालं ते झालं आता. असं कसं? सुंदरी आईने मला प्रॉमिस केलेलं की ती माझ्या स्कूलला जायची तयारी करणार आहे, आणि जर तिने माझी तयारी नाही केली तर मी स्कूललाच नाही जाणार. आरोह काय सुंदरी सुंदरी लावलंयस? हा हे बघ, मला आहे ना आरोह काही एक ऐकायचं नाहीये, कळलं? कसा जात नाही ना ते मीच बघतो. शाळेत जायचं नाहीये म्हणे. एक सारखं आपलं सुंदरी सुंदरी सुंदरी. त्या सुंदरीचं नाव या घरात घ्यायचं नाही, लक्षात ठेव. तरी पण जर तू सुंदरीचं नाव या घरात घेतलंस ना तर माझ्यापेक्षा वाईट कोणी नसेल. इतके वर्ष तुला कोण घेऊन जातंय? हा कोण सोडतंय तुला स्कूलला? कोण रेडी करते? बाबाच करतोय ना. मग काय तुला सुंदरी सुंदरी एकसारखं? हा आणि आपल्याला आहे ना सवय, मग आपली कामं आपणच करायची, कळलं? नाही जाणार, तुम्ही काय म्हटलात तरी. कसा शाळेला जात नाही ना ते मीच बघतो. बरोबर तुला स्कूलला घेऊन जाणार आहे मी. चल उठ. कसा स्कूलला जात नाही ना मी बघतो. स्कूलला जायचं नाहीये तर कारण पाहिजे तुला, कळलं का? हा अहो धनंजय, काय झालं? का ओरडताय एवढं त्याच्यावर? का ओरडतोय? याला शाळेत सोडायला रेडी करायला सुंदरी हवी आहे, नाहीतर बोलतो शाळेत जाणार नाहीये. अहो पण मग त्याच्यावर काय चिडताय? जिच्यामुळे हे सगळं झालं तिच्यावर चिडा ना. हे बघा, तुम्ही अजून त्यात भर घालू नका. मला माहितीये काय करायचं आणि काय नाही ते. कोणी सांगायची गरज नाहीये. धनंजय मला हे बघा, ह्याच्या डोक्यातून आता सुंदरी सुंदरी त्याची आई होणार आहे हा विषय काढला नाही ना तर पुढे जाऊन ना आपल्यालाच त्रास होणार आहे. आणि आता मला कोणाचीही गरज नाहीये, कोणाचीही नाही. चल. अहो त्याचे डोळे.
मामा अहो हे काय बॅग घेऊन कुठे निघाले तुम्ही? गावाकडे चालू नाही. इथं आता आमचं काय काम आहे? अहो मामा असं परक्यासारखं का बोलताय तुम्ही? आजी अगं तू आये आये मालू अगं बाई हे काय बॅग बिग सगळं? अहो नाना काय हे? आई बाबा अहो असं तडकाफडकी का निघालात तुम्ही? नाना इथे असा प्रॉब्लेम अर्धवट टाकून तुम्ही कसं काय जाऊ शकता? नाही तर मी कसले प्रॉब्लेम सोडवणार आहे तेव्हा? अहो मामा असं काय बोलताय तुम्ही? अगं आजी सांग ना तू मामांना. नाना अहो आम्हाला माहिती आहे कळत न कळत आमच्याकडनं चूक झाली, पण आता अशा अडचणीच्या प्रसंगी आम्हाला असं एकटे टाकून नका जावं. तुम्ही थांबा नाना. महादेवा सगळ्याकडून मी माफी मागते, पर तू असा जाऊ नको. हे बघा मला माहिती मी जे काही बोलले तुम्हाला ते पटलेलं नाही, पण आपल्याला सावीसाठी हे सगळं करावं लागणार आहे. मामा प्लीज मला समजून घ्या. हे बघ सुंदरे, मी कायम तुझ्या पाठीशी उभा राहील. तुझा प्रत्येक निर्णय मी स्वीकारलाय, पण आता मला माफ कर. तू मला किती वेळ सांगितलंस ना तुझा हा निर्णय मला पटणार नाही. तर मी आणि आदित्य एकाच घरात नाही राहू शकत. आणि तुम्ही काय माझ्यासाठी आदित्यला घराबाहेर नाही काढणार. त्याच्यामुळं या तिड्यात राहिलो ना तर माझ्या हातनं काहीतरी बरं वाईट होईल, आणि ती होऊ नये म्हणून मी इथनं निघालोय. तेव्हा मला कोणी अडवू नका. जावई बापू, खरंय माझा आदित्य चुकला, पण आपणही थोडं थोडं चुकलंच हो. आता सगळ्यांनी संयम आणि शहाणपणाने घेतलं ना तर सगळं काही सुखाचं होईल. सावी तिच्या खऱ्या आईच्या मायेला मुकली, पण आपल्या सरूनं ती उणीव भरून काढली. आता तिच्या खऱ्या बापाची माया आणि छत्रछाया जर मिळत असेल तर हिरावणारे आपण कोण? उलट तुम्ही यांना आशीर्वाद द्यायला हवा. तुम्ही तर बोलूच नका. हे सगळे कने तुमच्यामुळे होते बघा. त्या आदित्य माझ्या सुंदरीचा माझ्या लेकीच्या आयुष्याची बाती केली, आणि त्याच्याबरोबर संसार काय सांगता तुम्ही? बघा तुम्ही माझ्या सासूबाई आहात ना, म्हणून मी संयमानं बोलतोय बरं का. नाहीतर मी तुमच्याशी वेगळ्या भाषेत बोललो असतो. उमा, अगं जावई बापूंना समजाव. राग आवरायला सांग त्यांना. अगं इतका आता ताईपणा बरा नाही ग. आई राग यावा असंच वागलीस तू. एवढं सगळं तुझ्या मनात होतं, मग लग्न ठरलं तेव्हा का नाही बोललीस? अगं ऐन मांडवात तरुचं लग्न मोडत होतं, हा तमाशा सगळा होत होता. तुझ्या संमतीने चाललं होतं ना सगळं. आदित्यचा हेतू खरा होता, मग असा लपून छपून का घरात घुसला तो? सांग ना. तुला माहिती होतं ना सगळं, का बोलली नाहीस मग तू? आई हे म्हणतात ना तेच बरोबर होतं. सावीवरचं प्रेम वगैरे सगळं खोटं होतं, त्याचं नाटक होतं. त्याला सरूचं लग्न मोडायचं होतं म्हणूनच तो इथं आलाय. आई अगं तू फक्त सुंदरीचाच नाही, अख्ख्या कुटुंबाचा विश्वासघात केला. धनंजय आणि साधनाताईंची ऐन मांडवात एवढी मोठी फसवणूक, एवढा मोठा अपमान. आदित्यची कारस्थानं तर सगळ्यांना माहितीच आहेत आपल्याला. तू हा सगळे तू पण सामील झालीस याचं नवल वाटतंय. तुमचं वागणं इतकं जिवारी लागलंय का नाही आमच्या? आजपासून उमा तुमचं तोंड सुद्धा बघणार नाही. आजपासून तिचं माहेर संपलं. काय बोलताय जावई बापू? नाही तर काय, तुमच्या मुलाचं समज वागणं पटतं ना तुम्हाला? त्याच्याशी प्रेम उतू आले का नाही तुम्हाला?
माझ्या लेकीच्या आयुष्यावर इंगुळ ठेवला त्यानं. हे चाललं तुम्हाला. मग कसला हवी तुम्हाला तुमची लेख? नाही हो, माझी दोन्ही मुलं मला सारखीच आहेत. नाही, तुम्हाला तुमची लेख महत्वाची नाहीच हो. तुम्ही तुमच्या लेकाच्या प्रेमाची पट्टी डोळ्यावर बांधल्या. ध्यानात ठेवा बरं का, इतिहासात जेव्हा जेव्हा आईनं स्वतःच्या पोराच्या प्रेमाची पट्टी डोळ्यावर बांधली का नाही, तेव्हा फक्त महाभारत घडले. तुम्ही आहे ना पुत्रप्रेमाची पट्टी बांधून गांधारी झालाय, तो दुर्योधन झालाय आणि त्याला तुम्ही पदराखाली घेताय. मंगलते, तुम्ही समजावा नाही ना, उमेपासून तोडतायत ते मला. सांगा ना तुम्ही. तुमच्या ह्या अशा वागण्यामुळं माझ्या पुरीच्या आयुष्याला पुन्हा एकदा आग लागली. त्याचं काय शशीताई? उमा, जा तुझ्या आईला शेवटचं भेटून घे. बाबा, अहो असं काय वागायला लागलाय तुम्ही? आजीचा राग तुम्ही आईवर का काढायला लागलाय? सरे, अगं तू तरी सांग ना बाबांना. अहो टोकाचं का बोलताय तुम्ही? म्हणून मला राग आलाय. गोबा, तुझ्याकडे 2 पर्याय आहेत. इथंच तुझ्या आई संगत थांबायचं आणि मला कायमचं विसरून जायचं. नाहीतर माझ्या संगत यायचं आणि तुझ्या आईला कायमचं विसरायचं. मी फक्त 2 मिनिटं बाहेर थांबेन. त्या 2 मिनिटात तू बाहेर आलीस तर ठीक आहे, नाहीतर मी असं समजीन का आपला संबंध कायमचा संपला. ऐकून तरी घ्या माझं. आई असं का वागलीस ग तू? तुला माहिती आहे हे आपला शब्द खरा केल्याशिवाय राहत नाही. ऐकून तरी घे माझं. हे पोरी, उमा, हाय. सावी सोबत ना आली तुझ्या बाबा तिला घेऊन आले. तुम्ही आता भाऊ बहीण आहेत ना, मग एकत्र ना आलात? अरे डीसीबी साहेब, तुम्ही इथे रोहनला सोडायला? रोहनला सोडायला ये आणि तुम्हाला भेटायला सुद्धा. काल तुमचं लग्न होतं आणि आम्ही येऊ नाही शकलो ना, आम्हाला माफ करा. मला म्हणजे? पण काय करणार, काल सासऱ्यांची तब्येत अचानक बिघडली आणि आम्ही येऊ नाही शकलो. तुम्ही आणि सुंदरी मॅडमनी एवढं प्रेमाने बोलवलं पण नाही येता आलं. पण मी तुमच्यासाठी गिफ्ट आणलंय. अगं मला आणि बाबांना नाश्ता आण ना. आई, आजी तुला पण भूक लागली ना? हो. आई, आजीसाठी पण आण नाश्ता.
थोडा जास्त दे. थँक्यू. बाबा टीव्ही लावूयात. कोणाचंही लग्न मोडणं हे वाईटच. त्यातून ते जर आपल्या जिल्ह्याच्या कलेक्टर सुंदरी मोहिते यांचं असेल तर तो सर्वत्र चर्चेचा विषय ठरतो. त्यांचं लग्न तुटलं कारण हे त्यांचं दुसरं लग्न होतं. कारण त्यांचा पहिला नवरा परत आलाय.